नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोध टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत की जे AICCचे सेक्रेटरी होते। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुद्धा होते आणि आता नुकतीच त्यांची नवनियुक्ती झाली आहे यवतमाळ जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी। ते आहेत सचिन नाईक सर। यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, त्याच्यामध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून ते कोणकोणते प्रयत्न करतील, कारण त्यांचा अनुभव फार जबरदस्त असा आहे। त्या कारणाने त्यांच्या अनुभवाचा हा उपयोग यवतमाळ जिल्ह्याच्या काँग्रेसच्या संघटनेमध्ये कसा होईल या आपण संदर्भात प्रश्न आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। तर नमस्कार सर, स्वागत आहे आपलं। नमस्कार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर, आपण AICCचे सेक्रेटरी पण राहिले आहात, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदी सुद्धा आपण राहिले आहात आणि त्यासोबतच आपण इतर निवडणुकांमध्ये काही राज्यांचे प्रभारी सुद्धा राहिले आहात अशी काही माहिती आहे। तर त्या अनुषंगाने आपण काय अनुभव होता आपला? 2007 मध्ये सन्माननीय राहुल गांधीजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस झाले आणि त्यांनी देशामध्ये एक नवीन प्रक्रिया सुरू केली। राहुलजींनी जे अपॉइंटमेंटचं जे कल्चर होतं ते बदलून यूथ काँग्रेस आणि NSUI मध्ये थ्रू बॅलेट ऑफिस बेरर झाले पाहिजे अशी एक लोकतांत्रिक प्रक्रिया त्यांनी पक्षामध्ये सुरू केली 2007 मध्ये आणि त्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी त्या माध्यमातून एक मोठ्या स्वरूपात मिळाली। मी त्या प्रक्रियेमध्ये जवळपास देशातल्या 12 राज्यांमध्ये काम केलं। मी त्याची सुरुवात पंजाबमध्ये एक लोकसभा रिटर्निंग ऑफिसर म्हणून केली आणि मग त्याच्यानंतर मी झोनल रिटर्निंग ऑफिसर झालो, प्रदेश रिटर्निंग ऑफिसर झालो आणि त्यानंतर मी इलेक्शन कमिशनरसुद्धा इंडियन यूथ काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये झालो आणि आम्ही पारदर्शीपणाने पूर्ण देशामध्ये निवडणूक लढवली। म्हणजे इंडियन यूथ काँग्रेस हे पहिलं ऑर्गनायझेशन होतं की ज्यांनी भारत सरकारच्या पहिले फोटो वोटर लिस्ट आम्ही आणली आणि थ्रू बॅलेट आम्ही निवडणुका केल्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास काही राज्यांमध्ये तर आमची मेंबरशिप ही 12 लाख 14 लाख अशी झाली आणि काही राज्यांमध्ये जसं केरळमध्ये मी इलेक्शन कमिशनर इन्चार्ज होतो, मी आसाममध्ये इलेक्शन कमिशनर इन्चार्ज होतो। तर 1 लाखाच्या वर तरुणांनी नॉमिनेशन केलं निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आणि त्यांच्या आम्ही निवडणुका घेतल्या आणि मोठं म्हणजे एक इंडियन यूथ काँग्रेसचं एक संस्थागत ज्या पद्धतीने आपण म्हणतो इन्स्टिट्यूशन म्हणतो त्या पद्धतीने आम्ही हे इलेक्शन कमिशनचं एक इन्स्टिट्यूशन आम्ही त्या काळामध्ये निर्माण केलं आणि हे साधारणतः 2008 ते 2013 पर्यंत मी या प्रक्रियेमध्ये काम केलं। तर एक आगळा वेगळा अनुभव होता। म्हणजे साधारणतः राजकारणामध्ये अशा पद्धतीचा काम करण्याची संधी मिळत नाही, तर अशा प्रकारची वेगळी संधी राहुलजींनी आम्हा लोकांना दिली आणि आम्ही खूप मोठ्या म्हणजे लोकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून आणण्याचं आम्ही काम केलं। त्याच्यानंतर 2013च्या नंतर 2014 ते 2018 पर्यंत मला राजीव गांधी पंचायती राज संघटन ही काँग्रेस पक्षाचा विभाग आहे, त्याचा मी राष्ट्रीय सरचिटणीस होतो आणि मी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड या राज्यांचा प्रभारी होतो। हे संघटन जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या नेतृत्व विकासासाठी हे संघटन आमच्या नेते आदरणीय सोनिया गांधीजींनी सुरू केलं होतं आणि त्यांची ही इच्छा होती की आज या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनंतर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकप्रतिनिधी आले आहेत। म्हणजे आज जवळपास 38 लाख लोकप्रतिनिधी आहेत, 18 लाखाच्या वरती महिला लोकप्रतिनिधी आहेत आणि यांना एक मोठं व्यासपीठ हे काँग्रेस पक्षामध्ये मिळालं पाहिजे। सत्तेच्या विकेंद्रीकरणाची लढाई ही अधिक मजबूतीने आपण कशी लढू शकतो यासाठी हे संघटन निर्माण केलं आणि या संघटनेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली। जवळपास 4 वर्ष मी या संघटनेमध्ये काम केलं। मग 2019 मध्ये मला पक्षाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सचिव केलं
आणि मला उत्तर प्रदेशमध्ये सहप्रभारी केलं आणि मला 4.5 वर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि ते आमच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी सन्माननीय श्रीमती प्रियंका गांधींबरोबर मला 4.5 वर्ष काम करता आलं आणि उत्तर प्रदेशमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं. मग उत्तर प्रदेशची माझी जबाबदारी संपल्यानंतर मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाने उपाध्यक्ष केलं. मग पुढच्या काळामध्ये मला आणखीन वरिष्ठ उपाध्यक्ष केलं आणि त्यानंतर आता 2025मध्ये काँग्रेस पक्षाने जे जोधपूर आमचं डिक्लरेशन होतं त्या जोधपूर डिक्लरेशनमध्ये हे ठरवलं होतं की पुन्हा नव्याने संघटनेची निर्मिती ही संपूर्ण देशामध्ये करायची आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी संघटन सृजन अभियानसारखी एक मोहीम पूर्ण देशामध्ये राबवली. ती महाराष्ट्रामध्ये राबवली. आपल्याला माहितीच आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये संघटन सृजन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आले होते. ते जवळपास 8-10 दिवस ते जिल्ह्यामध्ये राहिले. त्यांनी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला. जवळपास 5-7 हजार लोकांशी ते भेटले आणि त्या भेटीच्या म्हणजे त्यांच्या या अहवालामधून हे जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या. तर एक व्यापक कन्सेन्ससनी ही प्रक्रिया झाली आणि त्या प्रक्रियेमध्ये मला पक्षाने यवतमाळ जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचा सन्मान दिला आणि मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. मागच्या या 17-18 वर्षामध्ये मला प्रचंड अशी वेगवेगळ्या स्वरूपाची संधी काँग्रेस पक्षाने दिली. मी देशाच्या 500च्या वर जिल्ह्यांमध्ये पक्षाचं काम करायला गेलो. साधारणतः या मागच्या 15, 16, 17 वर्षामध्ये माझा 6.5 लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास देशामध्ये झाला आणि ही देशाची संस्कृती असेल, देशातलं जे वेगवेगळ्या प्रकारचे जे राजकीय म्हणजे व्यवस्था आहे ती व्यवस्था असेल आणि एकंदरीत पूर्ण देश पालथा घालण्याची संधी काँग्रेस पक्षाने दिली. ही कदाचित इतक्या मोठ्या विशाल देशामध्ये फार कमी लोकांना मिळते. ती मला संधी पक्षाने दिली आणि निश्चित एक मोठं म्हणजे देश उभारणीचं काम करण्याची संधी दिली. म्हणजे आत्ताही आम्ही सर्वोदय संकल्प शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती काय आहे, त्या राष्ट्रनिर्मितीमध्ये काय भूमिका असू शकते युवकांची, लोकप्रतिनिधी, त्याच्यावरती आम्ही अनेक शिबिरं घेतले. त्याच्याचबरोबर जे नवीन तरुण आहेत त्या तरुणांच्या अनुषंगाने आम्ही संविधान के रास्ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेस्ड पॉलिटिक्स कसं केलं पाहिजे, संवैधानिक आधारावरती आपण कसा विचार केला पाहिजे, समाजव्यवस्थेकडे संवैधानिक दृष्टिकोनातून कसं बदललं पाहिजे, या दृष्टीने देखील आम्ही व्यापकतेने काम करण्याची संधी मला या अनुरूपाने मिळाली आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आपण संघटन सृजनचा उल्लेख केला. संघटन सृजनच्या माध्यमातून या जिल्ह्यातले काही कार्यकारिणी नियुक्त केली गेली किंवा ज्यामध्ये जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांना निवडलं गेलं आणि पारदर्शक प्रक्रिया आहे असं काँग्रेस पक्षातर्फे म्हटलं जातं. परंतु काँग्रेस पक्षाअंतर्गतच अनेक नाराज कार्यकर्त्यांचा आरोप सुद्धा होतो की संघटन सृजनच्या माध्यमातून कुठेतरी वशिलीबाजीचा प्रकार सुद्धा चाललेला होता असा सुद्धा आरोप होतो. काय सांगायला होतं? काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवादी पक्ष आहे. काँग्रेसची म्हणजे खूप गंभीर आहे आणि लोकतांत्रिक प्रक्रिया आहे आणि आमच्या पक्षामध्ये ही सगळ्यांना मुभा आहे. इतर राजकीय पक्षासारखी काय आमच्याकडे काही हुकुमशाही नाही आहे किंवा 2-4 लोक ठरवत नाही आहेत. आणि ही संघटन सृजनची प्रक्रिया ही जेव्हा राबवल्या गेली याच्यामध्ये हजारो लोकांचा व्ह्यू आहे. त्याच्यात काही मोजक्या लोकांचा व्ह्यू नाही आहे, लिमिटेड लोकांचा व्ह्यू नाही आहे. म्हणजे आमचे जे ऑब्झर्वर आहेत त्यांनी जेव्हा इथल्या प्रेसला सांगितलं की त्यांनी हे सांगितलं की 7,000च्या वर कार्यकर्ते नेत्यांशी त्यांची 1-to-1 झाली, काही म्हणजे काही डेलिगेशनच्या स्वरूपामध्ये झालेली आहे. पण लोकशाहीवादी पक्ष आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या अनुषंगाने काय असेल, परंतु नेतृत्वाने गांभीर्याने या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. म्हणजे हे काही देखाव्यासाठी पक्षाने केलं नाही. पक्ष नेतृत्वाकडे अपॉइंटमेंटचा अधिकार आहे, परंतु पक्ष नेतृत्वाने तसं न करता त्याला ओपनली, फ्रीली, फेअरली म्हणजे त्याची सगळी पूर्ण फ्रीनेसली हा कार्यक्रम केला आहे. त्याच्यामुळं हा जर कोणी अशा प्रकारचा जर काही कोणी आरोप लावत असेल तर त्याच्यात काही फारसं तथ्य नाही असं आहे. आपण जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा पदभार स्वीकारला तर याच्यामध्ये आज जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं कुठेतरी सपरेशन झालं किंवा काँग्रेस बॅकफुटवर गेलेली आहे. अशा वेळी आपल्याला काय आव्हानं याच्यामध्ये काँग्रेसमध्ये दिसून येतात, जिल्हा काँग्रेसमध्ये यवतमाळच्या? नाही, जी काही परिस्थिती होती ती होती, परंतु आता नव्याने जे कॅडर बेस आमचा कार्यकर्ता तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची जिल्हा कार्यकारिणीची आत्ताच मागच्या 21 तारखेला बैठक झाली
त्याच्यामध्ये आम्ही अनेक विषयांवरती विस्तृतपणाने चर्चा केली. त्याच्यामध्ये आम्ही हे सगळ्यांनी ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये अधिक पारदर्शकतेने काँग्रेस ही आपल्या कार्यकर्त्यांसोबत काम करेल. आज जो सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो की संवैधानिक मूल्यांवरती जे राजकारण होत नाही आहे आणि जी नवी पिढी आहे ही संवैधानिक मूल्यांकडे, समाजव्यवस्थेकडे बघत नाही आहे, तर याच्याविषयी आपण जागृती केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा निर्धार केला आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये साधारणतः 1000 तरुणांना आम्ही संवैधानिक दृष्टिकोनातून समाजव्यवस्थेकडे बघण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचं आम्ही आयोजन करणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांचं कॅडर बेस होण्यासाठी जसं जे आम्ही सर्वोदय संकल्प शिबिरांसारखे कार्यक्रम आम्ही घेणार आहे, ज्याच्यामध्ये की त्यांची काय राष्ट्रनिर्मितीमध्ये भूमिका असेल. हा केवळ काँग्रेसचाच पक्ष नाही. आज ज्या पद्धतीने जे राजकारण होते आहे ते अतिशय म्हणजे त्याला कोणता स्तर राहिलेला नाही आहे. आणि या स्तरामधून आज काँग्रेसलाच नाही तर समाजाला देखील कुठे ना कुठे म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती निर्माण करण्याची गरज आहे. तर ही आव्हानं आहेत. तर त्या आव्हानांच्या दृष्टिकोनातून आम्ही एक व्यापक अशी रणनीती केली आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला याचा जिल्ह्यामध्ये फरक जाणवेल. आपलं जे काही आपण राष्ट्रीय स्तरावरती कार्य केलं किंवा राज्य स्तरावरती सुद्धा कार्य केलं, त्याचा उपयोग आपण इकडे जिल्हाध्यक्ष पदामध्ये कसा कराल, संघटनाच्या संदर्भामध्ये, की बांधणी जी असेल पक्षाची, जशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं आज आपल्याला कॅडर बेस सगळं दिसून येत आहे आणि आपण पण तशा पद्धतीने करणार असं बोललात, पण नेमकं याच्यामध्ये अजूनही काही दिसत नाही आहे, तर त्याबद्दल काय? नाही, आता त्याची जी काही आहे ती व्यवस्था आहे. आता आम्ही नव्याने सुद्धा नवीन कार्यक्रम सुरू केलेले आहेत. हे जे संघटन सृजन अभियान झालं, या अभियानातून केवळ काही आम्ही जिल्हा काँग्रेसचा अध्यक्षच केला नाही, तर या संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून कन्सेन्सेसनी कार्यकर्त्यांच्या म्हणजे मतांवरती तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. त्याचबरोबर आमचे जे फ्रंटल आहेत त्या फ्रंटलच्या अपॉइंटमेंट आम्ही त्या संघटन सृजनच्या माध्यमातून करते आहे. जेवढे आमचे जे महत्त्वपूर्ण विभाग आहेत, जे आमचा SC सेल असेल, ST सेल असेल, VJNT सेल असेल, OBC सेल असेल, मायनॉरिटी सेल असेल, सोशल मीडिया असेल, यांच्याही अपॉइंटमेंट आम्ही संघटन सृजनच्या माध्यमातून करतो आहोत. जवळपास म्हणजे जिल्हाध्यक्षांबरोबर 11 आमचे जे मेन फ्रंटल आणि विभाग आहेत त्यांच्याही अपॉइंटमेंट आम्ही या संघटन सृजनच्या माध्यमातून आम्ही काही आमच्या अपॉइंटमेंट आत्तापर्यंत झालेले आहेत. त्या राहिलेल्या अपॉइंटमेंटसुद्धा येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आम्ही लोक करणार आहोत. आणि आता आम्ही थोडं आणखीन आमचं संघटन व्हायब्रंट झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या आमच्या ज्या तालुक्यांमध्ये आमच्याकडे आज तालुका कार्यालय नाही आहे त्या ठिकाणी आमचं नवीन तालुका कार्यालय हे अस्तित्वात आलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी जनता दरबारासारख्या गोष्टी केल्या पाहिजे. आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा जनता दरबाराचं आयोजन करण्याचं आमच्या जिल्हा काँग्रेसमध्ये ठरवलेलं आहे. तर हे जे बेसिक जे काही प्रश्न आहेत जिल्ह्यातले, ते सगळे प्रश्न प्रॉपरली ॲड्रेस झाले पाहिजे आणि त्या ॲड्रेस करण्यातून त्याच्या नियोजनातूनच कॅडर निर्माण होईल आणि ते कॅडर आणखीन आमचं लोकाभिमुख होईल. म्हणून आम्ही निर्धार केला आहे की हे जे काँग्रेस संघटन आहे हे केवळ काँग्रेस कार्यकर्त्याला नाही तर ह्याची समाजाप्रती देखील काही उत्तरदायित्व आहे आणि ते समाजाला देखील ॲन्सरेबल आहे. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही येणाऱ्या काळामध्ये निर्माण करू आणि त्याला आणखीन लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण काँग्रेसला कुठेतरी डिसेंट्रलाइजच्या दिशेने घेऊन जातात असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल. अशा वेळेस की नवीन जे काही नेते आहेत भारतीय काँग्रेसमध्ये ती तयार होतील का? कारण गेल्या काही कालावधीमध्ये अजूनही आपल्याला नवीन नेते तयार होताना दिसले नाहीत. आपण राष्ट्रीय स्तरावरती गेलेत म्हणून इकडे कदाचित आपल्याला चांगला एक पदभार त्या ठिकाणी मिळू शकला, परंतु जो काही ग्राउंडचा कार्यकर्ता असेल त्याला आजही कुठेही व्हॅल्यू दिला जात नाही. हा प्रकार काँग्रेसमध्ये सातत्याने पाहायला मिळतो. तर याबद्दल काय आपली भूमिका आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणार? आम्ही आत्ताच विशेष करून 2 घटकांसाठी, महिला आणि युवक युवती यांच्यासाठी एक स्पेसिफिक अजेंडा केला आहे. आम्ही समित्या गठीत केल्या. 5 लोकांची एक समिती गठीत केली, एक 7 लोकांची समिती गठीत केली आणि त्यांना 1 महिन्याचा टास्क दिला आहे आम्ही की तुम्ही पूर्ण जिल्हाभर भ्रमण करा. जिल्ह्यांमध्ये जाऊन तुम्ही ज्यांच्यामध्ये सामाजिक समज आहे, ज्यांच्यामध्ये सामाजिक आत्मीयता आहे, ज्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर असेही खूप वर्ग आहेत की ज्यांना
प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नाही. अशा लोकांना शोधून त्यांना म्हणजे काँग्रेस त्यांच्याशी जुळली पाहिजे. ते काँग्रेसशी जुळणे हा आमचा अजेंडा नाही, तर काँग्रेस त्यांच्याशी कशी जुळवते, काँग्रेस त्यांच्यापर्यंत कशी पोचते, तर हा एक आम्ही अजेंडा या मागच्या 8 दिवसामध्ये निश्चित केला. आणि या लोकांना नवीन म्हणजे पर्यंत जाऊन काँग्रेस त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे एक अजेंडा दिला आहे. त्याच्यामध्ये मग लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे, सहकारी संस्थांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या अनेक जाती धर्मांच्या संघटना आहेत, अनेक NGOचे लोक आहेत जे अनेक रिफॉर्मेटिव्ह काम करत आहेत, अनेक सामाजिक संघटना आहेत, किंवा वकिलांची संघटना असेल, डॉक्टरांची संघटना असेल, किंवा अनेक जशा काही प्रत्येक तालुक्याच्या स्तरावरती सरपंचांच्या संघटना आहेत. तर या अशा संघटनांशी संवाद साधून अशा प्रकारे नवीन लोकांना आणून त्यांना हा पॉलिटिकल स्पेस आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तो केवळ आम्ही जिल्ह्यातच देणार नाही, कारण मी थोडंसं असाही एक प्रयत्न पक्षाने मला माझ्यावर जबाबदारी सोपवली होती 2024मध्ये. तर मी राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात 3 राज्यामध्ये टॅलेंट हंट राबवलं. जवळपास मी 2000 लोकांचे इंटरव्ह्यू केले आणि त्याच्यातल्या म्हणजे राजस्थानमध्ये जवळपास 250 लोकांना आयडेंटिफाय केलं, मध्य प्रदेशमध्ये 150 लोकांना केलं, गुजरातमध्ये थोडे कमी झाले. परंतु ज्यांना मी आयडेंटिफाय केलं त्यांना अनेक लोक प्रदेश काँग्रेसमध्ये पदाधिकारी झाले, जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष झाले, RGPRSमध्ये पदाधिकारी झाले, वेगवेगळ्या अनेक फ्रंटल सेल्समध्ये ते पदाधिकारी झाले. आणि त्या दृष्टीने मी यवतमाळमध्ये पण हा प्रयोग करतो आहे. आणि केवळ जिल्हा काँग्रेस नाही, तर काही लोक हे राज्यातल्या अनेक फ्रंटल्समध्ये जातील, काही लोकांना, मोजक्या लोकांना राष्ट्रीय स्तरावरती देखील फ्रंटल विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक राष्ट्रव्यापी सुद्धा प्लॅटफॉर्म या अनुषंगाने करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना सगळ्या स्तरावरती काम करण्याची एक चांगली संधी या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमचा देण्याचा विचार आहे. म्हणजे एका अर्थाने अनेकदा काही युवक म्हणतात की आमच्या काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा फार आहे, पण काही नेत्यांमुळे आम्ही येत नाही वगैरे, तर हा प्रश्न कदाचित आपल्या या भूमिकेमुळे संपून जाईल. डेफिनेटली तुम्हाला ओपन राहावं लागेल, तुम्हाला नवीन इन्क्लुजन करावं लागेल. आणि म्हणून आम्ही यावेळी सक्त निर्णय घेतला प्रांताध्यक्षांनी आणि यांनी की 5 वर्षाच्या वर जो कोणी तालुका अध्यक्ष राहिला आहे तो काही 5 वर्षाच्या वर राहणार नाही. तर आम्ही आता सगळे नवीन अपॉइंटमेंट केले आहेत. आता आमच्या 15 अपॉइंटमेंट झालेले आहेत. आता आमचे 21 ब्लॉक युनिट झाले. उरलेल्या आमच्या काही अपॉइंटमेंट्स, आता 6 अपॉइंटमेंट बाकी आहे. ज्या ठिकाणी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेलो होता त्यांना सक्तीने प्रदेश काँग्रेसने काही परमिशन दिली नाही आहे. आता त्याही ठिकाणी आम्ही नव्या नेतृत्वाला ही संधी देणार आहोत. आपण आता येऊया की यवतमाळ जिल्ह्याच्या वैशिष्ट्यावरती, म्हणजे नकारात्मक वैशिष्ट्य की हा जिल्हा एक दुर्दैव म्हणून आपण शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखतो. आणि या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी आपला नेमका इथला जो शेतकरी असेल त्याला सक्षम करण्यासाठी जिल्हा काँग्रेसची काय भूमिका असेल? त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आज जर बघितलं तर पीक विम्याचे खूप प्रश्न आहेत, ते अजूनही सॉर्ट आऊट झालेले नाही आहेत. अशावेळी सचिन नाईक हे यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने स्वतः काय भूमिका घेतील? नाही, आम्ही या संदर्भात जसं हा जो पीक विम्याचा प्रश्न आहे तो आम्ही सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न केला. आता येणाऱ्या काळामध्ये हे जे काही भेसळयुक्त बियाणे, खतं हा जो विषय आहे तो विषय आहे. हमी भावाच्या येणाऱ्या काळातल्या ज्या खरेद्या असतील त्या खरेद्याचं प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन आपल्या जिल्ह्यामध्ये कसं होते, हा जो कृषी विभाग आहे, या कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत, त्याचबरोबर ज्या मास लेवलवरच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना जिल्ह्यामध्ये कशा प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतात. याशिवाय आता जो सिंचनाचे जे विषय आहेत की आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रकल्प आहेत ते प्रकल्पातले अनेक प्रकल्प आज काही ज्या क्षमतेने सिंचन व्हायला पाहिजे त्या क्षमतेने त्यांचं सिंचन होत नाही आहे. अनेक नवे प्रकल्प तर असे आहेत की ज्याचं सिंचनच सुरू झालं नाही. 20-20 वर्ष झाले प्रकल्प अस्तित्वात आले परंतु ते सिंचनच झालं नाही. तर हे सगळे अनेक गंभीर प्रश्न आहेत. म्हणजे त्याला मॉडर्नाइज करण्याची गरज आहे, त्या सिंचन क्षमतेला वाढवण्याची गरज आहे. म्हणजे आता मी ज्या तालुक्यातून येतो, आमच्या तालुक्यामध्ये एक आमडापूर प्रोजेक्ट आहे, एक वडद प्रोजेक्ट आहे, एक जामनाला प्रकल्प आहे, मीडियम प्रोजेक्ट आहेत. परंतु त्या प्रोजेक्टची जी कॅनॉलद्वारे जे सिंचनाचा जो विषय आहे तो आणखीनही 20 वर्षामध्ये सॉल्व्ह होऊ शकलेला नाही आहे.
तर हे अतिशय गंभीर प्रश्न आहेत की ज्याच्यावरती संवेदनेने लोकप्रतिनिधींना काम करण्याची गरज आहे, पण ते संवेदनेने करताना दिसत नाही. आणि आता तर आपण कळस केला आहे, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये या लोकप्रतिनिधींच्या निवडीबाबत कळस होतो आहे. म्हणजे जो आपला या विधान परिषदेमध्ये जे सरकारने जो गोंधळ घातला, सरकारी पक्षाने जो गोंधळ घातला, म्हणजे जो यापूर्वी आपले विधान परिषदेचे जे सदस्य होते त्यांनी एखादा साधा प्रश्न जिल्ह्याचा विचारला नाही कुठे विधान परिषदेमध्ये, कधी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांना विचारलं नाही. आणि अशा माणसाला निर्विरोध आपण आता या विधान परिषदेमध्ये पाठवलं आहे. आणि ते मलाही त्यांनी आता अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, या अधिवेशनामध्ये त्यांनी एखादा प्रश्न विचारला हे मी कधी वृत्तपत्रात वाचलं नाही, ते कधी पाहिलं नाही. ज्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे ते या जिल्ह्याचे आमदार आहेत. विधान परिषदेमध्ये दुष्यंत चतुर्वेदी, जर यवतमाळ जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, आत्महत्येग्रस्त जिल्हा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे 90% लोक शेतीवर निर्भर आहेत, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी या सभागृहामध्ये येत नाही आहेत. हे किती मोठं दुर्दैव. जिल्ह्यात 3 मंत्री आहेत, म्हणजे 7 आमदारांपैकी 3 आमदार मंत्री आहेत. आणि जर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे साधे विम्याचे पैसे मिळत नाहीत की ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे दिलेले आहेत, म्हणजे सरकारचीच मेहरबानी ज्याच्यात गरज नाही आहे, तर अशा आपल्याही विम्याच्या पैशाचे जर पैसे शेतकऱ्यांना मिळत नसतील तर हे मोठं दुर्दैव आहे. तर ह्या खूप गंभीर प्रश्न आज यवतमाळ जिल्ह्यासमोर आहेत आणि याच्यावरती कुठे ना कुठे संघटितपणाने विरोधी पक्षांना भूमिका घेण्याची गरज आहे. आणि जिल्हा काँग्रेस हा म्हणजे सचिन नाईकांचीच भूमिका काही नाही, तर ही जिल्हा काँग्रेसची एक सक्षम भूमिका असेल की इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फुटली पाहिजे आणि त्यांचे जे संवैधानिक हक्क आणि अधिकार आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे. यासाठी जिल्हा काँग्रेस हे कटिबद्ध आहे. आपण विधान परिषदेचा एक मुद्दा उपस्थित केला म्हणून की चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली, तर याच पद्धतीनं काँग्रेसनी कांबळे यांना उमेदवारी दिलेली होती, साहेबराव कांबळे यांना. तर त्यांनी परस्पररित्या माघार घेतली आणि असं करून चतुर्वेदी हे बिनविरोध निवडून आले. मुळात प्रश्न हा आहे की साहेबराव कांबळे हे जर काँग्रेसचे एक अधिकृत उमेदवार असतील तर त्यांना नेमकी उमेदवारी कोणी जारी केली? साहेबराव कांबळे यांनी स्वतः पक्षाकडे अर्ज केला. साहेबराव कांबळे यांनी म्हणजे तुम्ही जर कंपॅरेटिव्हली जर पाहिलं तर जे कोणी उमेदवार इच्छुक होते त्यापेक्षा साहेबराव कांबळे हे प्रत्येक मतदाराला जाऊन भेटले. तालुक्यांमध्ये जाऊन, नगरपालिकांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेतल्या, लोकांशी चर्चा केली, पक्षाकडे अर्ज केला, पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याच्यावर विचारविनिमय झाला आणि पक्षाने तो सामूहिक निर्णय घेतला. तो काही असा कोणी एकट्या दुकट्याने घेतलेला निर्णय नाही आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यातले जे काही नेते मंडळी असतील ती नेते मंडळी आहेत. तेव्हा म्हणजे जेव्हा ही प्रक्रिया सुरू होती तेव्हा प्रफुल्ल मानकरजी जिल्हाध्यक्ष होते, त्याच्या जिल्हाध्यक्ष होते, जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ नेते होते, प्रांतिक स्तरावरचे नेते होते आणि या सगळ्यांच्या सामूहिक निर्णयानंतर साहेबराव कांबळे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देताना त्याची पार्श्वभूमी पण होती. साहेबराव कांबळे हे विधानसभेला उमरखेडमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी तुल्यबळ अशी त्या निवडणुकीमध्ये लढत दिली. 95,000 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले. त्याच्यानंतर पक्षाने त्यांना प्रदेश काँग्रेसमध्ये स्थान दिलं, प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांना जबाबदारी दिली आणि हे सगळं पक्षाने पार्श्वभूमी पाहूनच त्यांना दिली आणि त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मागणीनुसार ती उमेदवारी त्यांना दिली. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने पक्षाचा विश्वासघात केला हे काही लोकशाहीमध्ये स्वीकार्य नाही आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आपली उमेदवारी मागे घेता त्याच्यानंतर 2 दिवसातच तुम्ही दुसरा पक्ष मध्ये प्रवेश करता. तुम्ही जेव्हा उमेदवारी मागे घेता तेव्हा तुम्ही जेव्हा वृत्त म्हणजे समाज माध्यमांना बोलता ते तुमच्या आजूबाजूला लोक दिसतात आणि ते मोठ्या आविर्भावाने सांगतायत की आम्ही अविरोध निवडणूक केली, हे केलं. हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे. ही ज्या सरकारची जी मानसिकता आहे की पहिले तर हे मतचोरीवर आले, आता उमेदवार चोरण्याचे प्रकार हे करून राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा पैशांचा घोडेबाजार चाललेला आहे.
असे म्हणजे जे मी तुम्हाला आधी बोललो की इतके संवेदनहीन जर लोकप्रतिनिधी या प्रक्रियेतून जर हे सरकार आणणार असेल, सत्ताधारी लोक जर आणणार असतील, त्याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव लोकशाहीचं असू शकते. एक साहेबराव कांबळेच्या संदर्भात असं होतं की त्यांचे भाजपशी चांगले संबंध होते किंवा जवळीक होती असे सुद्धा आरोप केले जात होते, तरी सुद्धा त्यांना म्हणजे ही उमेदवारी देण्यात आली. म्हणजे काँग्रेसमध्ये आज रोजी भाजपचे अनेक लोक डिप्लॉय केलेले आहेत असं म्हणता येईल का, की त्याच्यामध्ये अनेक लोक आले की ते आपली विश्वासघात करतात, त्यांना उमेदवारी द्यायची आणि लगेच कुठेतरी दुसऱ्या पक्षात जायचं, हे प्रकार नेमका काय म्हणता येईल? काँग्रेस ही कधी संपवेल का? हे पहा, हे जे सरकार आहे, हे जे केंद्रातलं सरकार आहे, हे राज्यातलं जे सरकार आहे, यांचा खऱ्या अर्थाने लोकशाहीवर विश्वासच नाही, लोकशाही प्रक्रियेवर यांचा विश्वास नाही आहे. म्हणजे तुम्ही साहेबराव कांबळेंचाच विषय नाही, तर यापूर्वी ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष थेट नगराध्यक्षाच्या निवडणुका झाल्या, महापालिकेच्या नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, आणि इथे कॉम्पिटिशन होती की किती निवडणुका निर्विरोध होतात. कधी असं घडलंय का देशामध्ये की नगराध्यक्षाची निवडणूक निर्विरोध? मुंबईसारख्या, पुण्या म्हणजे अनेक महापालिका जिथे पॉलिटिकल व्हायब्रन्सी असते, लोक जागृत असतात, अशा अनेक महापालिकांचे नगरसेवक निर्विरोध झाले, अनेक नगरपालिकांचे नगरसेवक निर्विरोध झाले. तर आणि कॉम्पिटिशन की भारतीय जनता पक्षाचे इतके लोक निर्विरोध झाले, शिंदे गटाचे इतके निर्विरोध झाले, अजित पवार गटाचे इतके निर्विरोध झाले. आणि हा आता विधान परिषदेमध्ये तुम्ही प्रकार पाहिला असेल की 5 ठिकाणी निर्विरोध निवडणुका होत आहेत. बरोबर. म्हणजे काय चाललं आहे, काय लोकशाही, काय कुठे चाललं आहे महाराष्ट्र? पण तुमच्याकडे बहुमत होतं ना, तुमच्याकडे बहुमत असताना तुम्हाला या पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याची काय गरज आहे? खासदार फोडण्याचा प्रकार असतो. हा म्हणजे हे आता तर म्हणजे तुम्ही पाहत असाल आपण सगळे की वेस्ट बेंगॉलमध्ये 20 खासदार फोडले, तिकडे पंजाबचे 7 आपचे खासदार फोडले, इकडे आपले 6 खासदार फोडले. अरे तुम्ही बहुमतात आहे ना तुमचं सरकार, मग तुम्हाला हे 2/3 मेजॉरिटी आणून म्हणजे जी एक संवैधानिक व्यवस्था आहे ती या देशाचं तुम्हाला संपवायचं आहे. त्याच्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती आज आपण म्हणजे इतक्या वाईट फेजमधून आपल्या देशाची लोकशाही जाते की खरोखर म्हणजे हा काही काँग्रेस पुढचाच प्रश्न नाही, हा काही विरोधी पक्षाचा पुढचा प्रश्न आहे, हा तर या देशाच्या प्रत्येक नागरिकासमोरचा प्रश्न आहे. आता SIR मध्ये काय चाललेलं आहे? बरोबर. म्हणजे भारतीय लोकशाही सर्वसमावेशी लोकशाही आहे. ज्या लोकशाहीच्या निर्मितीसाठी जेव्हा या देशाची पहिली मतदार यादी झाली ती कशी समावेशी होईल, त्याच्यामध्ये या देशाचा प्रत्येक प्रौढ नागरिक कसा येईल, तेव्हा ते काय टेक्नॉलॉजी नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक प्रौढ नागरिकाला मताचा अधिकार दिला. आता तुमचा प्रयत्न चालला आहे की इन्क्लुझिव्ह होण्यापेक्षा काही लोकांची नावं कशी गहाळ करता येतील, त्यांना कसं बाहेर काढता येईल, आणि त्याच्यामध्ये कोणती ट्रान्सपरन्सी नाही आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं करण्यापूर्वी कायदाच बदलून टाकला. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीसाठी कायदा होता. त्या कायद्यामध्ये त्रिस्तरीय समिती होती, एक सरकारचे पंतप्रधान होते, विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस होते जे न्यूट्रल होते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसला काढून टाकलं आणि तुम्ही कोणाला आणलं? पुन्हा एक सरकारचा व्यक्ती आणला त्याच्यामध्ये. मग तो काय म्हणजे एक सरकारचा आणखीन एक मंत्री त्याच्यामध्ये आणला, बहुमत केलं. तुम्ही 2 लोक एकीकडे राहणार असेल तर विरोधातला एक माणूस तुमच्या प्रक्रियेवर काय होईल? अहो म्हणजे या प्रक्रियेच्या संदर्भात लोकसभेत चर्चा झाली पाहिजे. म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या 192 खासदारांनी इम्पिचमेंटचा प्रस्ताव आणला, ज्याच्यावरती विस्तृत चर्चा या इलेक्शन कमिशनरच्या अपॉइंटमेंटवरती झाली पाहिजे, त्याच्या कार्यप्रणालीवरती चर्चा झाली पाहिजे. आणि 192 खासदारांनी जी विनंती केली तुम्ही फेटाळली. तर मग काय या देशामध्ये आज लोकशाहीला अर्थ उरला आहे? तर हाही एक मोठा गंभीर प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. काँग्रेसवरती असा सुद्धा आरोप होतो की काँग्रेस हा नुसतं केवळ भाजपवरती आरोप करतं आणि भाजपवरती आरोप करून आरोप करतं, त्याच्यामध्ये राजकारण करतं. तर याच्यामध्ये नेमकं परंतु म्हटलं जातं की बाबा काँग्रेसकडे कोणताच कार्यक्रम नाही किंवा कोणती स्पष्ट भूमिका नाही, म्हणून केवळ काँग्रेस राजकारण करायचं म्हणजे करायचं असं करताय. तर हे याबद्दल काय सांगायला आपण? हे पहा, तुम्ही जर देशाचा जर इतिहास पाहिला असेल
तर ज्या आपल्या घटनेचे जे बेसिक ज्या गोष्टीचं आपल्या घटनेने एक ॲश्युरन्स या देशाच्या नागरिकाला दिलं आहे की ते म्हटलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर सोशल इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल जस्टिस करू. तर त्या अनुषंगाने मागच्या 75 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी अनेक कायदे केले. मग प्रत्येकाला प्रौढ माणसाला मताचा अधिकार असेल, मागासवर्गीयांना संवैधानिक व्यवस्थांच्या निवडणुकीमधलं आरक्षण असेल, किंवा मधल्या काळामध्ये पंचायती राज व्यवस्थेच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण असेल, किंवा ज्या देशाची जी खनन संपन्नता आहे, जे रिसोर्सेस आहेत त्याचं विकेंद्रीकरण असेल. त्याच्याबरोबर ती जर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 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 कॉमन मॅनला जर सगळ्यात जास्त ताकद कशाने मिळते तर ती कायद्याने मिळते. मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने खाद्य सुरक्षेचा कायदा केला, रोजगाराचा कायदा केला, शिक्षणाचा कायदा केला, राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा केला. एवढंच नाही तर एखादा जो सामान्य माणूस आहे, ज्याला रस्त्यावरती आपला व्यवसाय करून जीवन भागवावं लागतो, अशाही माणसासाठी फेरीवाल्याचा कायदा केला. भारतीय जनता पार्टीने या 12-13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक कायदा केला नाही आहे की ज्यांनी सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवेल. आणि तरी जर भारतीय जनता पार्टी हे म्हणत असेल की काँग्रेसकडे अजेंडा नाही, कार्यक्रम नाही आहे, तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, हा आमचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा विषय घेऊन आम्ही लोकांकडे जातो आहे की तुम्ही विचारा या भारतीय जनता पार्टीला की तुम्ही मोदी सरकारच्या 13 वर्षाच्या काळामध्ये आणि या देवेंद्र फडणवीसांच्या राज्याच्या कार्यकाळामध्ये जो प्रदीर्घ काळ यांनी सत्ता भोगली आणि कोणत्या देशामध्ये कायदा आणला, कोणत्या राज्यामध्ये कायदा आणला, यांनी उलटे कायदे आणले. म्हणजे ज्यांनी समाज विघटन कसं होईल, ज्याच्यामध्ये लोकशाही कशी कमकुवत होईल, इथल्या शेतकऱ्यांचा हक्क अधिकार कसा डावलला जाईल, इथल्या मागासवर्गीयांचा हक्क अधिकार कसा डावलला जाईल, तर यांना काय आरोप करण्याची, म्हणजे हे कोणत्या तोंडाने आज आरोप करतायत काँग्रेसवरती, तर ह्यांना कोणताही अधिकार नाही. हे लोकांनी आणि जनतेने विचार करण्याची गरज आहे. याच्यामध्ये नुकतं आता जे काही महाविकास आघाडी आहे तर याचं भवितव्य काय आहे? कारण नुकतंच जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे सुद्धा कुठेतरी विलीन होण्याच्या प्रक्रियेमध्ये चाललेलं आहे आणि काही लोकांचं मत की आपण काँग्रेसमध्ये विलीन व्हावं किंवा काहींचं मत राष्ट्रवादी आपलं अजित पवार गटामध्ये विलीन व्हावं असं चाललं आहे. तर अशा वेळी त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय महाविकास आघाडीची भूमिका राहील पुढची, किंवा हे टिकून राहील का महाविकास आघाडी? नाही, म्हणजे इंडिया अलायन्स एक सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे, ही काँग्रेसची सातत्याने भूमिका राहिली आहे आणि ती आजही आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या असतील, राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या असतील, काँग्रेस पक्षाने म्हणजे ही आघाडी टिकली पाहिजे, एक विरोधी पक्ष सक्षम झाला पाहिजे, याच्यासाठी अनेक तडजोडी केल्या. तुम्ही रिसेंटच्या काळामध्ये पहा, म्हणजे 2च जागा आमच्या, एक म्हणजे राज्यसभेची जागा आम्ही पवारसाहेबांना सोडली, म्हणजे त्यांची सगळ्यात कमी संख्या असताना देखील काँग्रेसने मोठ्या उदारमनाने त्यांना जागा दिली. त्याच्यानंतर आमचा दुसरा क्लेम होता विधान परिषदेवरती, ती आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या गटाला दिली आणि रावसाहेब दानवेंना त्या ठिकाणी आम्ही पाठवलं. तर काँग्रेस ही सातत्याने आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडी इंडिया अलायन्स टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या नेतृत्व म्हणजे 2 पावलं आहेत, यासाठी हे टिकलं पाहिजे, यासाठी येणे आमचा प्रयत्न आहे की राहिलं पाहिजे आणि भविष्यातही तो असला पाहिजे. पण आज जी काही एकंदरीत आव्हाने, आज जी काही जे स्थानिक प्रादेशिक पक्षांच्या समोर एक मोठं आव्हान आता निर्माण झालेलं आहे, ते प्रादेशिक पक्ष संपवण्याचा घाट हा केंद्र सरकारच्या भारतीय जनता पक्षाने घातलेला आहे. ते विरोधी पक्षातलेच मित्रपक्ष नाही तर स्वतःच्याही पक्ष म्हणजे मित्रपक्षांना त्यांचा संपवण्याचा त्यांचा अजेंडा आहे. परंतु आमचा प्रयत्न आहे की हे जे कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे जे देशाच्या संविधानाला मानणारे आहेत, जे कॉन्स्टिट्यूशनल बेस पॉलिटिक्स करू शकतात, त्यांच्यासाठी सदैव आमचे दरवाजे उघडे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही 2 पावलं मागे यायलाही आहे. आणि तोच अजेंडा आम्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवू की आमचं हे आज काळाची गरज आहे. आज या देशाची लोकशाही टिकवणं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस याच्यामध्ये सत्तेच्या पलीकडे जाऊन
या गोष्टींना टिकवण्याचा आमचाही प्रयत्न राहणार आहे. आता शेवटचा प्रश्नाकडे येतो मी की देशाचे नेते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी, आपल्याला वाटतं का की येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील? राहुलजी एक अतिशय संवेदना असलेलं नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व काही असं घडत नसतं. हे नेतृत्व घडायला अनेक प्रदीर्घ काळ लागत असतो, घटना असतो. आपण कल्पना नाही करू शकत की ज्या मुलाने आपल्या आजीच्या शरीरातल्या गोळ्या पाहिल्या असतील, ज्याने आपल्या वडिलाचं छिन्नभिन्न झालेलं शरीर पाहिलं असेल, त्या राहुल गांधीवरती किती वैयक्तिक पातळीवरती या सरकारच्या लोकांनी टीका केली. म्हणजे कळस केला हो, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रकारचं वक्तव्य केलं. एक म्हणजे पूर्ण देशभर त्यांची प्रतिमा कशी मलिन करता येते याच्यासाठी म्हणजे करोडो रुपयाचे तुम्ही बजेट देऊन योजना तयार केल्या. एक म्हणजे कधी भूतो न भविष्य या देशामध्ये ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण करण्याचं काम या सत्तेच्या बसलेल्या लोकांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा पुढे येऊन निर्माण केलेली आहे. आणि आज देशामध्ये विरोधी पक्षाचा जर कोणी आवाज असेल तर त्याला सर्वश्रुत मान्यता ही काँग्रेसच्याच नाही तर इतर सगळ्या विरोधी पक्षांनी सुद्धा दिली. आणि या देशातल्या विशेष करून जे उपेक्षित आहेत, मग ते या देशातले जितके उपेक्षित घटक असतील त्या घटकांना वाटते आहे की राहुल गांधी आमचा आवाज आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की येणाऱ्या 29मध्ये या देशामध्ये सगळ्यात लोकाभिमुख नेतृत्व म्हणून जर कोणी पुढे येईल तर ते राहुल गांधींचं नेतृत्व येईल. आणि निश्चित ही राहुल गांधींची किती इच्छा आहे मला माहिती नाही, पण या देशाची गरज आहे, या लोकशाहीची गरज आहे की राहुल गांधीसारखा व्यक्ती या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. तर आपल्याला सचिन नाईक सरांनी यवतमाळ जिल्ह्याच्या जे काही त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद आहे या अनुषंगाने काय पुढची भूमिका असेल त्यांची याबद्दल त्यांनी चर्चा केली. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला जे काही राजकारण असेल काँग्रेसच्या भूमिकेतून आणि संघटनात्मक बांधणी ते कोणत्या पद्धतीने करणार आहे याच्याबद्दल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि अशाच पद्धतीने आपण पुढे सुद्धा त्यांच्याशी संवाद साधत राहणार आहोत. तर या ठिकाणी थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर. नमस्कार, धन्यवाद.